सर्वसामान्यांचा। तुळजापूर कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळ 26 जानेवारीच्या रात्री एक दुर्दैवी अपघात झाला आहे। त्यामध्ये शेषराव सलामे राहणार तुरखेड यांचा जागीच मृत्यू झाला। रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शेतात वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघाताच्या धडकेत शेषराव सलामे रस्त्यावर जोरात आदळल्याने दुर्दैवी त्यांचा हेल्मेट घातले नव्हते म्हणून त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली। डोक्याला झालेल्या जबर जखमीने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेतील भीषण दृश्य सर्वांना आदळून गेले आहे। अपघातानंतर अज्ञात वाहन फरार झाले असून ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे। या अपघातामुळे हेल्मेटचा वापर आणि सुरक्षित वाहन चालकाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे। या अपघातामुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली असून वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीवही या निमित्ताने होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।